असा मोठा अधिकार असलेले जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचाराची कळ, तुकाराम. मोठा अधिकार आहे, महान अधिकाराचे माझे तुकोबराय तुमच्या आमच्या हितासाठी काहीतरी सांगू पाहतात. मग त्यांचा अधिकार आहे का हे विचारण्याची चूक आपल्याकडून होऊ नये. पण तरीही एका माणसानं विचारलं, त्याची शंका सुद्धा माझ्या तुकोबऱ्यांनी दूर केली. बाबा तुला शंकाच आहे ना, मला उपदेश करण्याचा अधिकार आहे का नाही? मी असा तुमच्यासारखा करत नाही, लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. मला जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते आधी मी स्वतः आचरणात आणतो आणि मग तेव्हाच मी लोकांना सांगण्याचं काम करतो. मग तुम्हाला विठ्ठलाचा अर्थात विष्णूचा दास व्हायचा जर मी आग्रह करतोय, तर धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आमच्या जन्माला धन्यता मिळाली त्याचं कारण काय, तर आम्ही जन्माला आल्यानंतर विठ्ठलाचे दास झालो. आणि मग आधी तुकोबरायत विठ्ठलाचे विष्णूचे दास होतात आणि मग आपल्याकडे आग्रह करतायत. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे, दास विठोबाचे व्हावे. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. आधी तुकोबराय स्वतः विठ्ठलाचे दास या ठिकाणी होतात, मग आपल्याकडे आग्रह करताय. ठीक आहे तुकोबराय, तुमच्या म्हटल्याप्रमाणे आम्ही दास व्हायला तयार आहोत. कसं होतात ते आम्हाला गोड सांगा. गोड सुंदर पद्धती माझे तुकोबरायांनी सांगितली. आधी काया, नंतर वाचा आणि नंतर मनानं देवाचं दास व्हायचं आहे. कायेनं दास व्हायचंय म्हणजे काय, तर देह समर्पण, या शरीराचं समर्पण देवाच्या भक्तीसाठी होणं गरजेचं आहे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा, तुका म्हणे आनंद. अवघा आनंद मिळवायचा असेल तर देह समर्पिजे देवा, कायेनं देवाची सेवा करायची, देह समर्पण करायचं. आता देह समर्पणच का करायचंय, ते केल्याशिवाय त्याची कृपा मिळणार नाही. नाथबाबांचं प्रमाण आहे बरं का. नाथबाबांनी भागवतात वर्णन केलंय. देवांमध्ये सुद्धा प्रकार आहेत, देवांमध्ये सुद्धा कॅटेगऱ्या आहेत. काही देव 2 लिंब दिले की लगेच कृपा करतो. तुमच्याकडे आहे का लिंबाचे देव? आहेत? आहे ना? हां, तुम्ही मागच्या, तुम्हाला काही त्रास होतोय माझा? नाही ना? बोला ना मग. आहेत का? हां, त्या देवाला 2 लिंब दिले की तू आमच्यावर कृपा करतो. त्याचा थोडासा वरचा देव आहे, त्याला कोंबडीनं दिलेला कांदा लागतो बरं का. तुम्हाला कळाला का? ज्यांना कळाला त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळाला त्यांनी उद्या पंगत कुणाकडे भाऊ सागर दादा? पंगत कुणाकडे उद्या? इथलेच आहेत का? हां, त्यांच्या घराचा पत्ता द्या बरं का त्यांना. ज्यांना नाही कळालं त्यांना. काय, त्याच्या थोडासा वरचा देव आहे, त्याला 2 पायाचं लागतं, आणि त्याच्याही थोडासा वरचा देव आहे, त्याला 4 पायाचं लागतं. पण माझे नाथ बाबा म्हटले, माझ्या देवाची कृपा मिळून घ्यायची असेल, करून घ्यायची असेल, तर त्याला हे लिंबन कांदेन 2 पायाचं 4 पायाचं देऊन चालणार नाही. एर देवाची कथा को
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच लोकांनी फायदा घेतला बरं का याचा. असो, काय हरकत नाही, काहीच हरकत नाही. हा, एर देवाची कथा कोण, थोरला देवला चुंगा पूर्ण, अन तोही ना भेटे, प्राण घेतल्या वाचून. अन तोही न भेटे, प्राण घेतल्या वाचून. देहाचं समर्पण झाल्याशिवाय तो कृपा करणार नाही. अशा पद्धतीनं पहिलं समर्पण आहे कायेचं, शरीराचं. दुसरं आहे वाचेचं. बोलता आम्हाला सर्वांना येतं, पण प्रत्येकानं बघायचंय आम्ही कामाचं जास्त बोलतो का बिनकामाचं. आता कामाचं बोललात बरं का. बिनकामाचं आम्ही जास्त बोलतो, पण बिनकामाचं बोलू नका. व्यर्थ कोणत्या क्षुल्लक कारणासाठी वाणी खर्च करू नका. बोलायचं कसं तर तेही आमच्या संतांनी आम्हाला शिकवलं. बोलण्याची नाही आता देवाविण काही. संत देवाच्या व्यतिरिक्त काहीच जीवनात बोलत नाही. आणि बोलायचं जर झालं तर बोलण्यासाठी एकच विषय आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. सर्व भावे त्यांचे देव भांडवल, अनेक ते बोल न बोलती. देवाच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. ही झाली वाचेची सेवा, वाचेनं दास होणं. आणि कायेच्याही आणि वाचेच्याही समर्पणापेक्षा तिसरं समर्पण अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणजे आमच्या मनाचं, आमच्या चित्ताचं. शरीरानं आम्ही कीर्तनाला येऊ, वाचेनं आम्ही भजन करू, पण त्याच भजन करणाऱ्या शरीराचं मन जर घरी असेल तर त्या भक्तीला काही एक किंमत उरत नाही. म्हणून मनाचं सुद्धा समर्पण देवाच्या सेवेसाठी होणं तितकंच गरजेचं आहे. पण मनाचं समर्पण सहजासहजी होईल का? होईल का? तुमच्या खोपडीला माणसं मनाच्या ताब्यात आहेत का मन माणसाच्या ताब्यात आहे? कसं आहे? माणसं मनाच्या ताब्यात, आपण मनाच्या ताब्यात आहोत, मन आमच्या ताब्यात नाही. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. हो मन ओढाय ओढाय किती हाकल हाकल फिर येत पिकावर. तरुण मुला मुलींचंच आहे असं म्हणण्यात सुद्धा काय असं म्हणायची चूक करू नका, कारण माझा या मताला विरोध आहे. तुम्हाला आम्हाला म्हणायची सवय लागली. सध्या तरुण पोरापोरींचं मन फारच ओढाय हो. पण फक्त तरुण मुला मुलींचंच नाही, आजकालचे 70-70 वर्षाचे बाबा सुद्धा मोदीचा कोट घालतात, केस काळे करतात आणि आजीला म्हणतात आज मी कसा दिसतोय ग. मन हे शेवटपर्यंत तरुण राहतं, मनाला म्हातारपण नाही. मन कधीच म्हातार होत नाही. असं ओढाय ओढाय मन किती विचित्र आहे. मन चंचल मन कपटी मन लालची और चोर, मन के मन मत चलियो पलट पलट हर मोड. अशा या चंचल चपल जाता येता न लगे वेळ, अशा या मनाला तुम्हाला आम्हाला आवर घालायचा आहे. अस्थिर असलेलं मन प्रत्येकाकडे या ठिकाणी पाहायला मिळतंय. मग त्याचं समर्पण करून घ्यायचं असेल तर त्याला स्थिरता मिळवून देणं फार गरजेचं आहे. अस्थिर मनाला स्थिर करायचंय, मग त्यासाठी काय करायचंय? त्या मनाला 2-3 प्रकारच्या गोष्टी समजावून सांगायच्या. पहिली सांगायची, नको नको मना गुंतू माया जाळी,
अस्थिर मनाला स्थिर करायचंय तर माया जाळामध्ये गुंतू नको. दुसरी गोष्ट समजावून सांगायची, नित्य गोविंद गोविंद माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला छंद. ब्रह्मरूप होया माया जाईल विलया, माया जाईल विलया, माया जाईल विलया माझ्या मनाला गो छंद छंद माझ्या मनाला गो छंद. ब्रह्मरूप होय काया माया जाईल विलया. पण केव्हा? जेव्हा गोविंद गोविंद नामाचा छंद त्या अस्थिर मनाला लागेल आणि मग ते मन तेव्हा कुठे स्थिर या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा का ते मन स्थिर झालं रे झालं की मन हा मोगरा अर्पुण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. अशी ही मनाची अवस्था प्रत्येकाच्या मनाची व्हावी असं वाटत असेल तर त्यासाठी एकच करा, पैसा न लागे रुपया न लागे ना लागे कवडी दमडी, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. मनुवा 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 किती करू हरी नाम की, मनुवा किती करू हरी नाम की. मनवा किती करो हरि नाम की, मनवा किती करो हरि नाम की. त्यासाठी एकच गोष्ट करा, मनुवा खेती करो हरी नाम की. तेव्हा कुठे तुम्हाला आम्हाला काया वाचा मनानं समर्पण भगवंताच्या चरणी या ठिकाणी करता येईल. अशा पद्धतीनं कुणाचं दास व्हायचं आणि कसं व्हायचं हे माझ्या तुकोबरायांनी सांगितलं. त्यातला एक माणूस उठला आणि तुकोबराय माझा एक प्रॉब्लेम सांगू तुम्हाला. काय? माझी म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्यांचीच एक अडचण अशी आहे की आम्ही फायद्याशिवाय कोणतंच काम करत नाही. तुम्ही जे काही सांगितलं ते करण्याचा आम्हाला काहीतरी फायदा झाला पाहिजे. मग काम क्रोध त्यास बाधित ना, हा होणारा त्याचा फायदा माझ्या तुकोबरांनी सांगितला. मग काम क्रोधाची बाधा त्या दासाला साधकाला कदापि होत नाही. जो दास काया वाचा मनानं विष्णूचा दास या ठिकाणी होतो. मग काया वाचा मनानं दास झाल्यानंतर या विकारांची बाधा होत नाही. आता या विकारांनी सर्व जगावर ब्रह्मांडावर स्वतःचं अधिराज्य गाजवलंय. नवे नवे तर या जीवाचं सगळं वाटोळ जर कशानं झालं असेल तर या विकारांनी झालंय बरं का. तुम्ही आम्ही तर याचे रोजचेच गिरायक आहोत, पण याने मोठमोठ्यांना सोडलं नाही. ती मोठमोठी लोक नेमकं आहे तरी कोणती, त्यांच्या नावाची यादी माझे नाथ बाबा आमच्या समोर ठेवतात. धडक मारिली नारदा मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारिली गदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. धडक मारिली शंकरा मारिली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. इंद्रचंद्रासी दरारा लागिला जेने, तो केवळ पंचानन येड कामदान. जी लोक काकडा म्हणतात त्यांच्या बरोबर हे प्रमाण पाठ आहे, एडका नावाचं प्रकरण. आणि त्यामध्ये नाथबाबांनी या मोठमोठ्या लोकांची
नावं आम्हाला सांगितलीत ज्या लोकांना या काम क्रोधादी विकाराने आपल्या ताब्यात घेतलंय. अशा या विकारांची बाधा त्या दासाला कदापि होत नाही. पण त्यासाठी सर्वात महत्वाचं काय करावं लागेल ते माझे तुकोबराय सांगतात. विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. त्या भगवान परमात्म्यावर ज्याचा दास व्हायचंय ना त्याच्यावर आम्हाला विश्वास असणं, विश्वास ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण जर विश्वास नसेल तर काहीच फलश्रुती मिळणार नाही. किती तुम्ही समर्पण केलं त्याला अर्थ उरणार नाही. प्रत्येक नात्यामध्ये विश्वास नावाची गोष्ट अतिशय महत्त्वाची. सकळ भोगिता होय त्याचे. जेवढं वैभव आहे, ऐश्वर्य आहे ते सर्व त्या दासाला भोगायला मिळतं. आणि याच्याही पुढे जाऊन माझे तुकोबराय अजून गोड चिंतन आमच्याकडे आमच्या समोर या ठिकाणी ठेवतात की अखंड भजन साधू संत आमच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी करतात. तर या साधू संतांच्या मनाचं चित्ताचं वर्णन आलेलं आहे की मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. नवनीताप्रमाणे लोण्याप्रमाणे मऊ इतकं द्रवीभूत या सज्जनाचं संतांचं भक्तांचं चित्त या ठिकाणी झालेलं आहे. मग त्याचं कारण काय तर अखंड देवाचं भजन त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी आहे. आणि मग एकदा का चित्त लोण्याप्रमाणे मऊ झालं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. दुसऱ्याच्या अंत दुःख हे असं आजच होतंय का रोज होतं? आजच होतंय का? पावसामुळे येतोय का पाऊस? नाही ना येतोय का? बर हां. लोण्याप्रमाणे मऊ सज्जनांचं संतांचं चित्त झालेलं आहे. मग दुसऱ्याच्या अंतकरणातलं दुःख जेव्हा आपल्या अंतकरणामध्ये अंतकरणापर्यंत जाऊन पोहोचतंय त्यालाच खरं चित्त निर्मळ आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. नवे तर एका वैष्णवाचा आणि वारकऱ्याचा स्वभावच कसा असावा. वैष्णवजन तो तेने कही पीड त्यालाच खरा वैष्णव म्हणतात. मग असं हे चित्त आम्हालाही आमचं बनवून घ्यायचंय, तयार करायचंय. त्यासाठी अखंड देवाचं भजन करा. ज्याचं चित्त निर्मळ आहे तोच देवाचं भजन करू शकतो. आणि जगाच्या पाठीवर जर चित्त निर्मळ करायचं असेल तर त्यासाठी देवाचं भजन हा एकमेव उपाय या ठिकाणी आहे. भजनाशिवाय चित्त निर्मळ होऊ शकत नाही. असं अखंड देवाचं भजन आमच्याही जीवनामध्ये असावं. आणि ते आम्ही केल्यानंतर आमचं चित्त विकाररहित होतं, निर्मळ होतं. आणि एकदा का चित्त निर्मळ झालं रे झालं त्याचा काय परिणाम पाहायला मिळतो? अभंगाचं शेवटचं चरण. तू का मने चित्त करावे निर्मळ, 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 तुका मने चित्त करारे निर्मळ, तुका मने चित्त करारे निर्मळ. येवनी गोपाळ राहे तेथे, येवनी गोपाळ राहे तेथे, विश्वासी तोरी स्वामी बरी स्वामी वरित हे बोनी गोपाळ राये हे बोनी गोपाळ राये विश्वास तो करे स्वामी वरी सता, विश्वास तो करे स्वामी वरी सता. सगळ भविता
टाळी वाजवा, भजन करा. रखमाये विठोबा रखमाये विठो